घेतला, आम्हाला खूप आनंद झाला. पण आम्ही जे करतो ते आम्हाला दाखवण्याचा हे मिळाला, म्हणजे मौका मिळाला. आणि विशेष म्हणजे आमचा विषय होता कृतीयुक्त शिक्षण. कृतीयुक्त शिक्षण आजच्या घडीला म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थीला हा केंद्रबिंदू बनून शिक्षक हा फक्त मार्गदर्शक राहणार आहे आता. आणि याच्या पुढे मुलं कृती करून त्यांचं अध्यापन करणार. काय सांगाल मॅडम? मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टाकळी येथून आलेली आहे. आमचा विषय होता आनंददायी कृतीयुक्त अध्यापन आपण कृतीतून कसे विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अत्यानंद होतो व कृती केली म्हणजे ते लवकर शिकतात आणि त्यांना जी संकल्पना आपल्याला शिकवायची आहे ती पटकन समजते. थोडक्यात काय तर आपण जे शिकवतो ते न शिकवता ते कृती विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची, यावर आपल्याला भर द्यायचा आहे. आणि हाच आमचा आजच्या प्रदर्शनामध्ये उद्देश होता. नमस्कार, मी प्रतिभा जीपशाळा हातून. माझा आजचा अध्यापनाचा विषय होता बोलक्या पावलांच्या साहाय्याने अध्यापन. मुलांना खेळण्यांबद्दल विशेष आकर्षण असतं आणि त्यांना जर असं पावलांच्या माध्यमातून शिकवलं तर खेळण्यातली म्हणजे त्यांची गोडी नक्कीच वाढणार आहे अध्यापनातली. आणि या ठिकाणी आल्यामुळे आपलं सादरीकरण तर आम्ही केलंच, पण त्याशिवाय जे सहकारी शिक्षक होते इतर, तर त्यांच्याही कडनं नवीन काही शिकण्याची प्रेरणा मिळाली. अहिल्यादेवी कन्या विद्यालयामधनं सौ नयना पाटील आहे. 2006 पासून सायन्स एक्झिबिशन अटेंड करते. दरवर्षी नवनवीन सहकारी, नवनवीन प्रकल्प, नवनवीन साहित्य आणि विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण काहीतरी करून नेण्याची दरवर्षी तयारी असते आमची. तर या प्रकारे यावर्षी आम्ही गणिताचं साहित्य आणलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी. सपना राणी, पांजोळा शाळा. विज्ञान प्रदर्शन म्हटलं म्हणजे उत्साह येत असतो आणि यामधून आम्हाला नवीन नवीन पद्धतीचे शैक्षणिक साहित्य बघायला मिळतात आणि आमच्या ज्ञानातही भर पडते. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त शिक्षणाशी जोडून ठेवू यासाठी आम्हाला या शैक्षणिक साहित्याचा उपयोग करता येतो आपल्या अध्यापनामध्ये. नमस्कार, मी मनीषा मराठे, जिल्हा परिषद केंद्र शाळा फुलगाव. माझे जे साहित्य आहे ते डिजिटल आहे. आजचे युग हे आधुनिक आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. मुलांना मोबाईलमध्ये खूप आवड आहे आणि यामुळे मी जे टेस्ट तयार केलेले आहे त्या गुगल फॉर्मवरती तयार केलेल्या आहे. ती टेस्ट मुलांना सोडवल्या त्यामुळे त्यांना जर 75% मार्क मिळाले तर त्यांना ईमेलवरती लगेच सर्टिफिकेट पण मिळतं. म्हणजे मुलांना मोबाईलची आवड असते. म्हणजे मी अशा प्रयत्न केला आहे की मुलं मोबाईल हातात घेतल्या तर खेळ न खेळता माझी टेस्ट सोडवते आणि टेस्ट ह्या कृतीयुक्त आहेत, त्यामुळे मुलं खूप आनंदाने सोडवतात. आणि ह्या विज्ञान प्रदर्शनाचा अनुभव म्हणजे आपल्या एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते आणि आपल्याला इतर शिक्षक कोणत्या कृती करतात ते आपण समजून घेतो आणि आपल्या ज्ञानात भर पडून त्याचा उपयोग आपण विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी करू शकतो. धन्यवाद. मराठों का अंत नहीं, मुगलों के विनाश की शुरुआत है. एक आंख में पानी और एक में
subscribe now and press the bell icon. Never miss an update.